श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत राशीनुसार तुमचे म्हातारपण कसे असणार आहे। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बघा की आपले म्हातारपण सर्वांना उत्सुकता असते की आपले म्हातारपण कसं असेल, आपण कसे जगणार आहोत। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमच्या राशीनुसार तुमचे म्हातारपण कसं असेल। मित्रांनो, बघा की आपण आता तरुण असाल, कुठल्याही वयाचे असाल तर मित्रांनो की बचतीकडे लक्ष द्या। बचत नक्की करा। कुठलेही काम करत असताना, कुठलेही तुम्हाला आर्थिक आवक होत असताना थोडीशी आपण बचत केलेली कधीही चांगली असते मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नशा। तुम्ही पहिल्यांदा आपण जर एखादी नशा करत असाल तर ती नशा सोडण्याचा प्रयत्न नक्की करा। ज्यावेळेस तुम्ही नशा सोडणार त्यावेळेस तुमच्या जीवनात आनंद राहणार आहे। तर चला मित्रांनो, तुमच्या राशीनुसार बघूया की तुमचं म्हातारपण आता कसं असेल। तर मित्रांनो, बघूया की पहिल्यांदा बघूया की मेष राशीच्या व्यक्तींचं म्हातारपण हे अत्यंत चांगलं असेल। त्यांचं म्हातारपण हे सुख आणि दुःखाच्या मध्ये असेल। म्हणजे काय की एक तर त्यांना कधी सुख मिळणार आहे तर कधी दुःख मिळणार आहे। असं एकंदरीत त्यांचं म्हातारपण हे कधी सुख आणि कधी दुःखात असणार नाही। त्यानंतर बघूया मित्रांनो की वृषभ राशीचं म्हातारपण हे अतिशय सुखदायक असणार आहे। सुखी जीवन वृषभ राशीच्या व्यक्ती ह्या जगणार आहेत। मित्रांनो, बघा की म्हातारपण त्यांचं अत्यंत चांगलं जाणार आहे। बचतीची सवय लावा। मसालेदार पदार्थाचे सेवन टाळा। वृषभ राशीच्या व्यक्तींनी मसालेदार पदार्थाचे सेवन टाळले पाहिजे। त्यानंतर बघूया की मिथुन राशीच्या व्यक्तींना थोडासा आरोग्याचा त्रास जाणवणार, म्हातारपणात आरोग्याचा त्रास जाणवणार आहे। त्यानंतर बघूया की तुमचं आरोग्य थोडंसं खराब असल्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची चिंता लागून राहणार आहे। त्यामुळे आतापासूनच तुम्ही व्यायामाला सुरुवात करा, योगा चांगला करा। व्यायाम आणि योगा केल्यामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आतापासूनच चांगलं राहणार आहे। आणि तुमचं मानसिक आणि आरोग्य चांगलं असलं की म्हातारपणात सुद्धा तुमचं आरोग्य हे चांगलं असणार आहे। त्यानंतर बघूया की कर्क राशीच्या व्यक्तींना म्हातारपणात कुठलेही टेन्शन राहणार नाही। पैशाचं सुद्धा टेन्शन कर्क राशीच्या व्यक्तीला राहणार नाही, कारण की त्यांच्याकडे पैशाची आवक भरपूर असणार आहे। त्यांनी बचत केलेली बचत त्यांना उपयोगी पडणार आहे। आरोग्याच्या थोड्याफार समस्या सोडल्या की कर्क राशीच्या व्यक्तींना त्यांचं म्हातारपण हे अतिशय चांगलं जाणार आहे। त्यानंतर बघूया की सिंह राशीच्या व्यक्तींना म्हातारपणात थोडीशी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते। आपले जे सोबतचे नातेवाईक आहे हे तुम्हाला साथ देणार नाही। सोबतचे ते तुमचे नातेवाईक आहे ज्यांना तुम्ही आता साथ दिलेली आहे तेच तुम्हाला साथ देऊ शकणार नाही। त्यामुळे तुम्ही थोडंसं तणावात राहणार आहात, परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास मात्र जाणवणार नाही, कारण की तुमचं हे स्वभाव हा सिंहासारखा असतो आणि सिंह हा नेहमी एकटाच राहत असतो। त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींचं थोडंसं तणावात म्हातारपण जाणार आहे। त्यानंतर बघूया की कन्या राशीच्या व्यक्तींचं म्हातारपण हे खूप आनंदात जाणार आहे। त्यांना क्षणोक्षणी हा आनंद प्राप्त होणार आहे। कन्या राशीचे व्यक्ती खूप आनंदी असतात आणि म्हातारपणात सुद्धा ते खूप आनंद घेणार आहेत। त्यानंतर बघूया की तूळ राशीच्या व्यक्तींचं म्हातारपण हे पैशाची थोडीशी समस्या तूळ राशीच्या व्यक्तींना निर्माण होणार आहे। तुम्हाला पैशाची आवक म्हातारपणात घटणार असल्यामुळे तुम्हाला थोडीशी चणचण भासणार आहे। त्यामुळे तुम्ही पैशाच्या बचतीची सवय आतापासूनच लावून घ्या। कुठल्याही प्रकारची तुम्हाला आर्थिक आवक झाली की थोडीशी बचतीची सवय लावा आणि त्याच बचतीचा उपयोग तुम्ही म्हातारपणात नक्की करून घ्या। त्यानंतर बघूया की वृश्चिक राशीचं म्हातारपण हे कधी सुखात कधी दुःखात असं असणार आहे। काही वेळेला तुम्हाला सुख असेल तर काही वेळेला तुम्हाला दुःखही असणार आहे। त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कधी सुख तर कधी दुःख असा म्हातारपणात तुम्हाला अनुभव नक्की येणार आहे। त्यानंतर बघूया की धनुराशीचं म्हातारपण हे अत्यंत चांगलं असणार आहे। ते त्यांच्या प्रियजनांच्या नातेवाईकांच्या जवळ असणार आहे। प्रियजन तुम्हाला अत्यंत सुखात ठेवतील, अत्यंत जीव चांगला लावतील, तुमचे नातेवाईक तुम्हाला चांगला जीव लावतील आणि धनुराशीचं म्हातारपण हे अत्यंत नशीबवान असणार आहे। धनुराशीच्या व्यक्ती ह्या म्हातारपणात अत्यंत नशीबवान असणार आहे। त्यानंतर बघूया की मकर
म्हातारपण, मकर राशीचं म्हातारपण खूप कठीण असणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच बचतीची सवय लावा. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही व्यायामाची सवय लावा आणि व्यायाम नक्की करा. त्यामुळे तुमचं म्हातारपण हे अत्यंत चांगलं जाणार आहे. म्हातारपणात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जगता येणार आहे. तुम्हाला तुमच्या इच्छा ज्या होत्या त्या इच्छा तुम्हाला पूर्ण करण्याची संधी म्हातारपणात मिळणार आहे. त्यानंतर बघूया की कुंभ रास. तुमचे जीवन हे अत्यंत आनंदात जाणार असले तरी कधी काही दुःखात सुद्धा तुमचं म्हातारपण हे जाणार आहे. कधी आनंद असेल तर कधी दुःख असेल. त्यामुळे तुमचं काही दिवस तणावात असतील तर काही दिवस हे सुखात असतील. त्यामुळे तुमची मनाची तयारी आधीच करून ठेवा की आपल्याला काही दिवस आनंदात जगायचं आहे, काही दिवस दुःखात जगायचं आहे. कधी दुःख गेले की आनंद येणार, आनंद गेले की दुःख हे नक्कीच येणार आहे. त्यानंतर बघूया की मीन रास. मीन राशीचं उर्ध्व काळ म्हणजेच म्हातारपण हे अतिशय चांगल्या स्थितीत जाणार आहे. पैशाची आवक सुद्धा तुमच्याकडे चांगली असणार आहे, पैसे सुद्धा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैशाची गरज काही लागणार नाही आणि तुमचं जीवन हे आनंदातच व्यतीत होणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो की आपण एक सहजच बघितलं की मेष रास ते मीन रास या 12 राशींचं म्हातारपण कसं असणार आहे. त्यामुळे म्हातारपण जर चांगलं तुम्हाला घालवायचं असेल तर बचतीची सवय लावा, गुंतवणूक करा आणि जर तुम्ही पैशाची बचतीची सवय लागली तोच पैसा तुम्हाला वृद्ध काळात म्हणजे म्हातारपणात उपयोगी पडणार आहे आणि पैशाची तुम्हाला तणतण जाणवणार नाही. व्यायामाची सवय लावा. व्यायामाची सवय असल्यामुळे तुमचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे. मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यसुद्धा तुमचं चांगलं असणार आहे. तुम्ही योगा करा, व्यायाम नक्की करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा.